बाबो निफाड तालुक्यामध्ये सुक्याना नगरीमध्ये गारांचा पाऊस. तर रामराम भावांनो, 2 दिवस झालेले होते. सुक्यानामध्ये एवढा पाऊस झालेला होता ना, तुम्ही बघू शकता. अक्षरशः ना दोन्ही साईडनी हवा होती आणि एवढा मोकार पाऊस पडत होता ना. पाऊस पडायला लागला त्यानंतर गारा पण पडायला लागलेल्या होत्या आणि गारा पडायला लागल्या आणि इकडून तिकडून एवढी हवा चालत होती ना, विचारता सोय नाही. त्यानंतर पाऊस थांबला. अक्षरशः लोकांच्या वावरामध्ये पाणी होतं आणि बघा गाडी कशी फशील होती नाही का. त्यानंतर पुढे आलो आणि इकडे बघा किती मोठे मोठे डबके साचेल होते आणि इकडे आहे ना बाजारपट्टीमध्ये एवढं पाणी साचेल होतं ना, अक्षरशः ही बस सुद्धा निघत नव्हती. मग बघतो काय गावामध्ये पण खूप पाऊस झालेला होता नाही का. त्यानंतर म्हटलं चला आता पर्णकोटीकडे तरी जाऊ. पर्णकोटीकडे पण एवढे झाडं पडलेले होते ना, हे बघा इथलं सगळं नुकसान झालेलं होतं बघा. आणि सगळे म्हणजे सगळे झाडं तुटेले होते. 9-10 झाडं आहे ना इकडे पर्णकोटीचे सगळे तुटून गेलेले होते नाही का. अक्षरशः लोकांच्या वायरी सुद्धा तुटून गेलेल्या होत्या. तुम्ही बघू शकता म्हणजे एवढा स्पीड होता ना पावसाला. अक्षरशः झाड आहे ना, अक्षरशः झाड डायरेक्ट मुळापासून उपटेलं होतं नाही का. त्यानंतर आमचे मित्र आलेले होते नाही का, त्यांचं आहे ना इथं हे वायरचं काम होतं. त्यांनी पण ते वायरचं काम करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता अक्षरशः एवढी नुकसान झालेली होती ना.